सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा आज मुंबईत मेळावा. मंत्री आशिष शेलार मेळाव्यात मार्गदर्शन करणार. हायकोर्टाने पीओपीच्या मूर्तींवरील निर्बंध हटवल्यानंतर मेळावा. ठाकरेंच्या शिवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे ॲक्शन मोडमध्ये. आज मुंबईतील विभाग प्रमुख, शाखा प्रमुखांची घेणार बैठक. सकाळी 11 वाजता सेना भवनात बैठकीचं आयोजन. तुम्ही आमचे शिवसैनिक आहात की घोसाळकरांचे? उद्धव ठाकरेंचा दहिसरच्या शिवसैनिकांना सवाल. दहिसर वॉर्डमधील शाखा प्रमुख, गटप्रमुखांना बैठकीसाठी बोलावलं. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं मुंबईमध्ये संकल्प शिबिर. सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत घाटकोपरमध्ये भरणार शिबिर. शरद पवारांसह मुख्य नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली शिबिर. पंतप्रधान मोदी आजपासून 5 दिवसीय परदेश दौऱ्यावर. ऑपरेशन सिंधूरनंतर पहिलाच परदेश दौरा. कॅनडा, सायप्रस, क्रोएशिया देशाचाही करणार दौरा. जावळीबाई महाबळेश्वरला पावसाने झोडपलं. साताऱ्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस. धुवाधार पावसामुळे मशागतीची कामं ठप्प. अमरावतीत मेळघाटात वादळी वाऱ्यामुळे घरांसह सोलर प्लांटचं नुकसान. खासदार बळवंत वानखेडेंनी केली नुकसानीची पाहणी. नुकसानीची तात्काळ पंचनामे करून नुकसानीची केली भरपाईचे दिले आदेश. रत्नागिरीमध्ये मुसळधार पाऊस. पावसामुळे घरांमध्ये आणि शाळेमध्ये शिरलं पाणी. गावकऱ्यांची धावपळ. धाराशिवमध्ये निधीवरून महायुतीमध्ये मतभेद. जिल्हा नियोजन समितीच्या निधीवरून वाद. प्रताप सरनाईकांनी व्यक्त केलं जाहीर दुःख. देशात 11 वर्षांपासून भ्रष्टाचारमुक्त सरकार. मंत्री अतुल सावेंचं वक्तव्य. बच्चू कडू उपचारासाठी रुग्णालयात दाखल. बच्चू कडूंसह 23 उपोषणकर्तेही रुग्णालयात दाखल. खासगी रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरू. डॉक्टर प्रफुल्ल कडू यांची माहिती. भाजप आमदार संजय कुटेंचं निवासस्थान जाळण्याचा प्रयत्न. जळगावात अतिवृष्टी पीडित शेतकऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल. मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेची जवळीक वाढली आहे. राज ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचं नियोजन. संदीप देशपांडे, किशोरी पेडणेकर शिबिरात एकत्र. MHT CET परीक्षेचा निकाल 16 आणि 17 जूनला लागणार. राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाची माहिती. वंदे भारत रेल्वे आता नांदेडपर्यंत प्रवास करणार. CSMT ते जालना वंदे भारत एक्सप्रेस नांदेडपर्यंत धावणार. पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर 14 लेनचा उड्डाणपूल तयार होणार. कराड शहराजवळ. कोल्हापूर नाका ते नांदलापूर दरम्यान उड्डाणपुलाचं काम सुरू. चंद्रपूरच्या जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी 213 नामांकन दाखल. निवडणुकीत अ गटात 4 उमेदवारांविरोधात उमेदवार नसल्याने बिनविरोध विजयाचा मार्ग मोकळा. परभणीत पूर्णा शहरात उड्डाणपुलाच्या कामासाठी उपलब्ध केलेल्या पर्यायी मार्गाची दुरावस्था. मार्गावरील खड्ड्यामुळे अपघाताच्या प्रमाणात वाढ. मार्ग तात्काळ दुरुस्त करण्याची प्रवाशांची मागणी. राज्यात पहिलीच्या विद्यार्थ्यांना हसत खेळत शिक्षण दिलं जाणार. नवीन अभ्यासक्रमात गाणी, चित्रकला, खेळ, नृत्य यांचा समावेश. अभ्यासक्रमात शिष्टाचार, नीतिमूल्ये आणि जीवनमूल्ये शिकवली जाणार. परभणीत कोक येथे शाळा आणि ग्रामपंचायतीच्या वतीनं स्वच्छता मोहिमेमध्ये विद्यार्थी, शिक्षक, कर्मचाऱ्यांचा सहभाग. कराड तालुक्यामध्ये कळंत्रेवाडी परिसरात बिबट्याचा वावर. बिबट्याचा घराबाहेरील श्वानावर हल्ल्याचा व्हिडिओ सीसीटीव्हीमध्ये कैद. नागरिकांना सतर्क राहण्याचं ग्रामपंचायतीचं आवाहन. अहिल्यानगरमध्ये अनेक भागात जोरदार पाऊस. सलग 3 दिवसांपासून मुसळधार पाऊस. नागरिकांना उकाड्यापासून दिलासा. पुण्याच्या काही भागात मुसळधार पाऊस. पावसामुळे दुचाकीस्वार पाण्यात गेला वाहून. वाघोलीतील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. सांगलीत भर दिवसा मालवाहतूक गाडीचा थरारक पाठलाग करत 7 लाखांची रोकड लुटली. चालकाचा व्यापाऱ्याला जीवे मारण्याची धमकी देऊन लुटण्यात आलं. छत्रपती संभाजीनगरात तळेगाव वाडी येथील नवाब ख्वा यांच्या चिमण्या बैलाची तब्बल
64 लाख रुपयात विक्री. पुण्यातील अमित भाडळे यांनी खरेदी केला 64 लाख रुपयांना बैल. कोल्हापुरात एक व्यक्ती साखळीने बांधलेल्या अवस्थेत सापडला. गांधीनगर पोलिसांकडून चौकशी सुरू. त्या व्यक्तीची नागरिकांनी साखळीतून केली सुटका. परदेशी शिक्षणाचं स्वप्न भारतातच पूर्ण होणार. आंतरराष्ट्रीय विद्यापीठांचे भारतातील पहिले शैक्षणिक हब मुंबई नवी मुंबईत उभारण्यात येणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची घोषणा. वाशिम जिल्ह्यातील 4 एसटी आगारात आधार कार्ड आणि बोगस ओळखपत्र मोहीम. बोगस कागदपत्रांच्या आधारे बस तिकिटांची सुविधा लाटणाऱ्या प्रवाशांना चाप बसावा यासाठी मोहीम. राज्यात 22 जुलै रोजी शुद्ध देशी गोवंश जतन आणि संवर्धन दिन साजरा केला जाणार. देशी गायींच्या संख्या वाढीसह त्यांची उत्पादन क्षमता आणि प्रजनन क्षमता वाढवण्यासाठी सरकार प्रोत्साहन देणार. खेडमधील पुरुषच्या सरपंचाची पदावरून हकालपट्टी. संरक्षण भिंतीच्या कामात आर्थिक गैरव्यवहार आढळल्याप्रकरणी कारवाई. विभागीय आयुक्तांचा निर्णायक आदेश. पैठणमध्ये जायकवाडी धरणाचा पाणीसाठा 29.76%. जून महिन्यात झालेल्या पावसामुळे पाणी पातळीमध्ये 1.85% वाढ. रत्नागिरीतील घेरा पालगड किल्ल्याची दुरावस्था. किल्ल्याच्या तटबंदीचा भाग ढासळल्याचं पर्यटकांच्या निदर्शनात. किल्ल्याकडे लवकरात लवकर लक्ष देऊन डागडुजी करण्याची मागणी. आदिवासी शाळांचं शैक्षणिक वर्ष 16 जून पासून सुरू होणार. आदिवासी शाळेमध्ये सर्व सुविधा पुरवल्या जाणार. आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांची माहिती. एसटी महामंडळाचं विकेंद्रीकरण. एसटी महामंडळाअंतर्गत 5 प्रादेशिक विभाग. प्रताप सरनाईकांच्या निर्देशानंतर 5 प्रादेशिक विभागांची निर्मिती. 5 महिन्यांपूर्वी झालेल्या घरफोडीचा नवघर पोलिसांकडून उलगडा. भाईंदर पूर्वेच्या स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स समोर असलेल्या म्हाडा बिल्डिंगमधून 3,61,000 रुपयांची झाली होती घरफोडी. रत्नागिरी 16 जूनपासून शाळा सुरू होणार आहेत. लांजा तालुक्यातील प्राथमिक शाळेच्या छतांची अक्षरशः दुरावस्था झाली. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला. याबाबत जिल्हा परिषदेकडे वारंवार लेखी प्रस्ताव देऊनही प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप स्थानिक करत आहेत. सोन्याच्या दरात 8 दिवसात 4,000ची वाढ. जीएसटीसह सोन्याचा भाव 1,02,000वर. जागतिक पातळीवरील युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम. कल्याणमध्ये 2 कुटुंबियांमध्ये राडा. दारासमोर कचरा का ठेवतो या कारणावरून राडा. मारहाणीची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद. दिल्लीचा रील स्टार सोलापुरातून ताब्यात. आपल्याशी लग्न कर, हिंदू धर्म स्वीकारतो. समीरचा सोलापूरच्या मुलीला लग्नासाठी दबाव. उल्हासनगरमध्ये डॉक्टरांनी जिवंत रुग्णाला मृत घोषित करून मृत्यू दाखला दिला. अंत्यसंस्काराची तयारी केली असता रुग्ण जिवंत असल्याचं आढळलं. डॉक्टरने चूक मान्य करत केली दिलगिरी व्यक्त. नीट यूजी 2025चा निकाल जाहीर. राजस्थानमधील महेश कुमारचा प्रथम क्रमांक. मध्य प्रदेशातील उत्कर्ष अवधिया 2ऱ्या क्रमांकावर. गडचिरोलीत पोलीस दलाने रक्तदान दिनाचे औचित्य साधून 3 ठिकाणी केलं रक्तदान शिबिराचं आयोजन. शेकडो पिशव्या रक्त संकलित. गरजू व्यक्तींसाठी शासकीय रक्तपेढीत रक्त जमा. अमरावतीत जोरदार पाऊस सुरू आहे. मुसळधार पावसामुळे बळीराजा सुखावलाय. उकाड्यापासून नागरिकांना दिलासा. राज्यभरात आजपासून मान्सून जोर धरणार. कोकणात अनेक भागात जोरदार पावसाची शक्यता. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आज अतिवृष्टीचा इशारा. राज्यात अनेक ठिकाणी मध्यम ते जोरदार सरी कोसळणार. उल्हासनगरमध्ये पावसाची जोरदार बॅटिंग. अनेक भागात पाणी साचण्यास सुरुवात. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची उडाली तारांबळ. वसई विरार नालासोपारा परिसरात मुसळधार पाऊस. उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा. शहरातील सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात. अहिल्यानगरमध्ये अनेक भागात जोरदार पाऊस. सलग 3 दिवसांपासून मुसळधार पाऊस. नागरिकांना उकाड्यापासून दिलासा. जावळी वाई महाबळेश्वरला पावसाने झोडपलं. साताऱ्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस. धुवाधार पावसामुळे मशागतीची कामं ठप्प.
रत्नागिरीत गेल्या 2 दिवसांपासून मुसळधार पाऊस. खेड शहरातील कन्या शाळेजवळ नारंगी नदीला पूर आल्यामुळे मार्ग बंद झाल्याने प्रवासी संतप्त. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पावसाच्या तुरळक सरी. हवामान खात्याने जिल्ह्यात 15 जून आणि 16 जूनला दिलाय रेड अलर्ट. गावकऱ्यांना खबरदारी घेण्याचं केलं आवाहन. रत्नागिरी जिल्हा अंमली पदार्थ मुक्त करणार. पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांचं प्रतिपादन. चिपळूणमध्ये नागरिकांसमवेत घेतली बैठक. वाशिमच्या रिसोड तालुक्यात पावसाचे आगमन. शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण. पेरणीला होणार सुरुवात. परभणीत अवैध दारू विक्री प्रकरणी 22 जणांना अटक. 58,000 रुपयांची हातभट्टीसह देशी दारू जप्त. नीट यूजी परीक्षेमध्ये प्रशिक्षणार्थ्यांची फसवणूक केल्याप्रकरणी 2 जणांना अटक. सीबीआयची नवी मुंबईमध्ये कारवाई. पैशांच्या बदल्यात यश मिळवून देण्याची बतावणी करून फसवणूक करणारे 2 जण अटकेत. फोटो उशिरा दिल्याने फोटोग्राफरला मारहाण. दौंड शहरातील धक्कादायक घटना. मारहाणीची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद. पालघर मुखाड्यात बेजबाबदार आरोग्य व्यवस्थेमुळे अर्भकाचा मृत्यू. रुग्णवाहिका न मिळाल्यामुळे गर्भवती महिलेच्या पोटातलं अर्भक दगावलं. मृत अर्भकाला घेऊन 90 किलोमीटर प्रवास करण्याची बापावर वेळ. वैजापूर तालुक्यात किरकोळ वादावरून तिघांवर चाकू हल्ल्यात एकाचा मृत्यू. 2 जण गंभीर जखमी. वैजापूर पोलीस ठाण्यात 7 जणांवर गुन्हा दाखल. बोरिवलीत पोलीस विभागात नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्या आरोपी पोलीस अधिकाऱ्याला अटक. आरोपीवर वेगवेगळ्या ठिकाणी 4 गुन्हे दाखल. साथीदार फरार. बीडमध्ये गावठी कट्टा बाळगणाऱ्या अल्पवयीन मुलाला अटक. सापळा रचून स्थानिक पोलिसांची कारवाई. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.